नमस्कार सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्कॉलरशिप विभागाच्या वेबसाईटवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी कमी वेळामध्ये स्कॉलरशिप डिपार्टमेंटच्या वेबसाईटची वैशिष्ट्ये आणि हे संकेतस्थळ निर्माण करण्यामागचे कारण या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. तर या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला स्कॉलरशिप डिपार्टमेंटबद्दल जी काही एक्सटेंडेड किंवा लेटेस्ट डेट आहेत तर ती स्क्रॉलिंगच्या माध्यमातून दिसेल. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यापीठामध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांसमोर असा पडतो की आपण कोणत्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहोत, आपल्याला स्कॉलरशिप आहे का, आपण कोणत्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहोत की नाही. तर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी या वेबसाईटचा आपण उपयोग करू शकता. या वेबसाईटवर आपण कोणत्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहोत, एकापेक्षा अधिक स्कॉलरशिपसाठी पात्र आहोत का, कोणत्या विभागामार्फत ही स्कॉलरशिप चालवली जाते, त्यानंतर त्या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची किंवा डॉक्युमेंटची आवश्यकता असते आणि त्या संकेतस्थळ कोणतं आहे आणि कशा प्रकारे अप्लाय करायचं, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे 3 क्लिकच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावर यायचं आहे. संकेतस्थळावर आल्याच्या नंतर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्यात इथं आहे की फेल टीसी किंवा सेम स्टेज ऍडमिशन असेल तर तुम्ही कोणत्याही फ्रीशिप किंवा स्कॉलरशिपसाठी पात्र नाहीत. त्यानंतर इलिजिबिलिटी फ्रॉम स्कॉलरशिप इफ द डिग्री इज प्रोफेशनल अँड ऍडमिशन इज टेकन फ्रॉम नॉन प्रोफेशनल कोर्स. म्हणजे की तुम्ही एकदा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही नॉन व्यावसायिक कोर्सेससाठी पात्र म्हणजे ऍडमिशन घेतलं असेल तर या 2 गोष्टीसाठी स्कॉलरशिप बिलकुल लागू नाही. तर त्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या स्कॉलरशिप दिसतील. तर सगळ्यात महत्त्वाची टॅब आहे अप्लाय फॉर स्कॉलरशिप. यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला साधे प्रश्न जे की तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. पहिल्यांदा फाइंड एलिजिबिलिटी स्कॉलरशिप स्कीम वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये शिकत आहात ही गोष्ट तर सगळ्यांना माहीतच आहे. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी काय आहे, कास्ट कॅटेगरी काय आहे यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुमची कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. कोर्स टाईप तुमचा प्रोफेशनल आहे की नॉन प्रोफेशनल आहे तर तो निवडायचा आहे. तो निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्या डिपार्टमेंट मध्ये नॉन प्रोफेशनल किती कोर्सेस आहेत त्यांची ऑटोमॅटिकली ड्रॉपडाऊन मध्ये यादी दिसेल. ड्रॉपडाऊन मध्ये यादी दिसल्याच्या नंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग आहात की नाही या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो मध्ये द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फॅमिली इन्कम अकॉर्डिंग टू दॅट स्कॉलरशिप स्कीम विचारलं जाईल. यामध्ये विचारल्याच्या नंतर फॅमिली इन्कम मध्ये बिलो 2.5 लाख किंवा अबव 2.5 लाख ही या 2 गोष्टी आहेत. तर या गोष्टीपैकी बिलो 2.5 लाख केल्याच्या नंतर चेक एलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. जसं या प्रश्नाचे तुम्ही साध्या सिंपल प्रश्नाचे उत्तर दिलेत तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहात, एकापेक्षा जास्त स्कॉलरशिपसाठी पात्र आहात का यांचे सर्व म्हणजे तुम्हाला टार्गेटेड माहिती मिळणार आहे. तर यामध्ये बघू शकता की तुम्ही सोशल जस्टिस डिपार्टमेंटचे स्वाधार योजनेसाठी हा विद्यार्थी पात्र आहे, तसेच सोशल जस्टिस डिपार्टमेंटच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी हा विद्यार्थी पात्र आहे. तर याच्यासाठी तुम्हाला व्ह्यू डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्याच्या नंतर त्या शिष्यवृत्तीसाठी लागणारे सर्व माहिती आणि सर्व डॉक्युमेंटची लिस्ट इथे भेटून जाईल. त्याचबरोबर अप्लाय हिअरवर क्लिक केल्याच्या नंतर पर्टिक्युलर वेबसाईटवरती कोणती वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला रिडायरेक्ट केले जाईल आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंट आणि प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी आपण फिल्टर लावलेला आहे ते चेक करू शकता. होम मध्ये आल्याच्या नंतर अबाउट मध्ये तुम्हाला आपल्या विद्यापीठाच्या सर्व संविधानिक आणि महत्त्वाचे अधिकारी आहेत जसे की व्हीसी सर, पीव्हीसी सर आणि रजिस्ट्रार सर आणि फायनान्स ऑफिसर यांच्याबद्दल माहिती मिळेल. त्याचबरोबर इलिजिबिलिटीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला महाडीबीटी या वेबसाईटवरती रिडायरेक्ट करून एलिजिबिलिटी तुम्ही चेक करू शकता. आणि याचबरोबर तुम्ही टेलिग्राम चॅनल जे स्कॉलरशिप विभागाचं अधिकृत टेलिग्राम चॅनल आहे आणि ते वेळोवेळी तुम्हाला माहिती मिळत असते. अत्यंत महत्त्वाच्या अशा माहिती या टेलिग्राम चॅनलवरती प्रकाशित होत असतात. तर तुम्ही यावरती जाऊन क्लिक करू शकता. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही यावरती रिडायरेक्ट व्हाल. या पद्धतीनेच आस्क अ क्वेश्चन तुमच्या मध्ये काही ठराविक क्वेश्चन असतील तर तुम्ही या आस्क अ क्वेश्चन केओस सिस्टीम आपण बनवलेली आहे तर या केओस सिस्टीम मध्ये जाऊन बघू शकता. आस्क अ क्वेश्चन मध्ये जे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत तर ते तुम्ही इथं त्या प्रश्न त्याचबरोबर त्याचे उत्तर ही सगळी आपण या पोर्टल मध्ये दिलेली आहे.
तर या पद्धतीने बऱ्याचशा काही फॅसिलिटीज या संकेतस्थळावर आहेत, परंतु वेळेअभावी आपण फक्त मोजक्याच माहिती इथं घेतलेल्या आहे. तर आपल्याला पडलेले सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या एकाच वेबसाईटवरती आपल्याला मिळणार आहेत. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.